इयत्ता 6वीच्या प्रिय विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण लेसन नंबर 4 डिझास्टर मॅनेजमेंट या धड्याला सुरुवात केली आहे. आणि या लेसन मध्ये आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर सगळे पाहिले. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या डिझास्टर वरती वेगवेगळ्या उपाययोजना आणि या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, कोणत्या योग्य पद्धती आहेत वाचण्याच्या, इतरांना वाचवण्याच्या आणि मदत करण्याच्या, तर त्या सर्व समजून घेणार आहोत. सो व्हिडिओ आजचा जो आहे तो उपाययोजना, अगदी वेगवेगळ्या रक्तस्राव झालाय, भाजलं गेलंय, गंभीर जखम झाली आहे, साप चावलाय, अशा वेगवेगळ्या घटना आपल्याकडे आहेत. आणि या सगळ्यांवरची उपाययोजना काय असाव्यात, प्रथमोपचार काय केले गेले पाहिजेत, हे सगळे आजच्या या व्हिडिओ सेशन मध्ये आपण समजून घेणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला उपाययोजना आणि त्यानंतर प्रथमोपचार काय काय आहेत ते सर्व या आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण समजून घेणार आहे. अगदी छोटासा टॉपिक आहे पण अतिशय महत्वाचा आहे. तर चालू करूया आजच्या व्हिडिओ सेशनला. रेमिडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजेच उपाययोजना. रेमिडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, उपाययोजना. Let us see what precautions we can take before or in the event of a natural or man-made disaster. आपण एखाद्या आपत्तीवर, आपत्ती निसर्गनिर्मित असेल, मानव निर्मित असेल, त्या आपत्तीच्या उद्भवण्यापूर्वी आणि उद्भवल्यानंतर अशा दोन प्रकारात काय काळजी घ्यायला हवी, काय दक्षता घ्यायला हवी, हे आता आज डिटेल बघूया. तर त्यामध्ये आहेत 7 ते 9 पॉइंट्स. ते 9 पॉइंट्स आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आजूबाजूला काही चित्र पण आहेत ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीच्या काय काय टॉपिक्सला कव्हर करतोय. नंबर 1, कीप वॉचिंग टीव्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स. रेडिओ आणि टीव्ही वरील बातम्यांकडे सातत्यानं लक्ष ठेवा. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स. बॅटरीवर चालणारे रेडिओ आणि मोबाईल फोन आपल्या जवळ असावेत इमर्जन्सी सर्व्हिससाठी. हिट द वॉर्निंग्स इश्यूड बाय द मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. म्हणजेच हवामान खात्यानं दिलेल्या सूचना ह्या वारंवार आणि काळजीपूर्वक ऐका. यूज द वेबसाईट www.imd.gov.in. ही जी वेबसाईट मी आता सांगितली आहे, या वेबसाईटचा वापर या आपत्ती काळामध्ये करा. लँडस्लाइड्स अकर इन हिली एरियाज ड्यू टू अ क्लाउड बर्स्ट और हेवी रेन्स. म्हणजेच ज्या ठिकाणी ढगफुटी किंवा अतिवृष्टी, या डोंगर उतारावर काय होतं बघा, ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे दरडी कोसळतात. ऑन सच ओकेजन्स डू नॉट टेक शेल्टर ऍट द फूट ऑफ अ हिल. अशा परिस्थितीत डोंगराच्या पायथ्यापाशी थांबणं अतिशय धोकादायक आहे. ड्युरिंग फ्लड्स डू नॉट लिंगर इन हाऊसेस और एरियाज ऑन रिव्हर बँक्स. नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात किंवा घरात थांबू नका, इतरत्र ठिकाणी आसरा घ्या. सीक शेल्टर इन अदर सेफ प्लेसेस. मूव्ह टू सेफर प्लेसेस ऍट अ ग्रेटर हाईट. डू नॉट स्टेप इन टू द वॉटर करंट्स और ड्राइव्ह अ व्हेकल इनटू देम. या घटना तर आता आपण ताज्या आहेत, बऱ्याचशा बातम्यांमधून सुद्धा आपल्या पुढे आल्या की जेव्हा जेव्हा नदीला पूर येतो, नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी वाहिलं जातं, घरात थांबू नका, अन्यत्र सुरक्षित ठिकाणी जा, शक्यतो उंचावरती थांबा आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहात उतरण्याचा प्रयत्न करू नका, डेअरिंग दाखवू नका, त्यात आपलं वाहन, गाडी टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. आपण बस सुद्धा वाहून जाताना पाहिलेल्या आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे 7 नंबर. ड्युरिंग अन अर्थक्वेक रोड स्प्लिट ओपन, द ग्राउंड क्रॅक्स, रेल्वे ट्रॅक्स गेट अपरूटेड. हेन्स when moving from one place to another ensure that the road is safe further on. भूकंपांमध्ये रस्ते त्यांना भेगा पडतात, त्यांचे 2 भाग होऊ शकतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ अक्षरशः उखडले जातात. त्यामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढे जिथे जायचंय आपल्याला तो मार्ग व्यवस्थित आहे का याची खात्री करण्याचा प्रयत्न करा. नंबर 8, टेक शेल्टर इन रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड मेडिसिन्स, फूड पॅकेट्स, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड एक्सेट्रा.
मदत केंद्र असतात या काळांमध्ये, विपरीत काळात त्या मदत केंद्रांचा किंवा छावणीचा आसरा घ्या, जिथे औषधं उपलब्ध असतात, जेवणाची पाकिटं असतात, प्रथम उपचाराची तयारी असते, तुम्हाला पिण्यासाठी पाणी पुरवलं जातं. नंबर 9, टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर, यूज फायर एक्सटिंग्विशर्स इन पब्लिक प्लेसेस लाईक स्कूल्स, हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स एटसेट्रा. आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकंडे यांचा वापर करा. सो अशा पद्धतीनं आपण जेव्हा नॅचरल डिझास्टर्स होतात त्यामध्ये काय महत्वाच्या उपाययोजना असायला हव्यात, काय आपण करायला हवं, त्या 9 गोष्टी आता या ठिकाणी पाहिल्या आणि आजूबाजूच्या पिक्चर्स मधून सुद्धा तुमच्या ते लक्षात येत असावं. फर्स्ट एड म्हणजे नेमकं काय, प्रथम उपचार. इन डे टू डे लाईफ समटाइम्स, याला टॅग करूया, हे बॉक्स आपण बघतोय फर्स्ट एड प्रथम उपचार. In day-to-day life, sometimes we have to face disasters or accidents of varying proportions. On such occasions, it is necessary to give some immediate aid even before medical treatment becomes available. आपल्याला काय करायचंय बघा, दररोजच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या आपत्ती अचानक घडतात, त्यांना सामोरं जावं लागतं, त्या काही सांगून येत नसतात. काही आपत्ती लहान असतात तर काही खूप मोठ्या प्रमाणात भयंकर असू शकतात. या अचानक आलेल्या आपत्तींवरती आपल्याला विजय मिळवायचा आहे. सगळ्यात महत्वाचं वैद्यकीय मदत मिळवायची आहे, द्यायची आहे आणि ती तात्काळ उपाययोजना होणं गरजेचं असतं. यालाच आपण फर्स्ट एड म्हणतो, प्रथम उपचार. दवाखान्यामध्ये जाईपर्यंत जी मदत केली जाते त्याला. त्यात वेगवेगळे प्रकार, एक आहे एक्सटर्नल ब्लिडिंग, बर्न्स अँड स्कॅल्स, मायनर बर्न्स, सनस्ट्रोक, स्नेक बाईट, डॉग बाईट. हे 5 आपल्याला फक्त आता समजून घ्यायचे आहेत. चला समजून घेऊया. तर पहिला आहे एक्सटर्नल ब्लिडिंग, म्हणजे बाह्य रक्तस्राव होणं. चित्रात दिसतंय तुम्हाला इथे रक्तस्राव होतोय त्या माणसाला. नेमकं काय, इफ अ पर्सन इज ब्लिडिंग, फर्स्ट मेक हिम सीट और लाय डाऊन कम्फर्टेबली. एखाद्या व्यक्तीला जर अशा प्रकारचा रक्तस्राव होत असेल तर त्याला अशा पद्धतीने बसवा किंवा झोपवा की रक्तस्राव जो आहे तो थोडासा, कीप द ब्लिडिंग पार्ट ऑफ द बॉडी above the level of the heart and clean it with water. होणारा रक्तस्राव हा जो आहे तो अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने आपल्याला धुतली गेली पाहिजे, ती सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बर्न्स अँड स्कॅल्स, मायनर बर्न्स. द इंज्युअर्ड पार्ट शुड बी वॉश्ड विथ वॉटर और हेल्ड अंडर वॉटर. जखम झालेला भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा. गिव्ह द विक्टिम वॉटर टू ड्रिंक, पिण्यास पाणी द्या. क्लीन द वाउंड्स युजिंग अ कॉटन स्वॅब सोक्ड इन अँड अँटीसेप्टिक सोल्युशन. तुम्हाला निर्जंतुक पाण्याने किंवा एखाद्या डेटॉल सारख्या द्रावणानं कापड त्याच्यात भिजवून किंवा कापूस भिजवून हलक्या हाताने ते पुसून घ्यायचंय. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. तेलकट प्रकारचे जे क्रीम आहेत त्या लावू नका, मलम लावू नका. कव्हर वाउंड्स युजिंग ड्राय ड्रेसिंग. कोरड्या प्रकारच्या ड्रेसिंग जखमा ज्या आहेत त्या कोरड्या ड्रेसिंगने झाकून घ्या, ओल्या ठेवू नका, ज्या चिकदळतील. आता त्याचा जो पुढचा मेजर पार्ट आहे तो आहे म्हणजे हाय मायनर, म्हणजे थोडेसे जळणं, आणि सिरियस बर्न म्हणजे जास्त प्रमाणात जळणं. गिव्ह इमोशनल सपोर्ट, मानसिक आधार द्या, त्याला समजून सांगा काही होत नाही, काळजी करू नको. त्यानंतर कव्हर द वाउंड्स विथ स्टराइल्ड क्लोथ, म्हणजे निर्जंतुक कापडाने भाजलेला जो भाग आहे तो झाकून घ्या. रिमूव्ह ज्वेलरी, शूज एटसेट्रा इफ इझिली पॉसिबल. जर सहज शक्य असेल त्याच्या अंगातील जे कपडे आहेत किंवा दागिने आहेत किंवा बुट आहेत, ज्वेलरी वगैरे, ते काढण्याचा प्रयत्न करा. डू नॉट टच और बस्ट द ब्लिस्टर्स ऑन द स्किन. त्वचेवर आलेले फोड फोडू नका. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स, तेलकट मलम लावू नका. डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द क्लोथ इफ इट इज स्टक टू द बर्न्ड स्किन. कपडे चिटकत असल्यास ते काढण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे त्याची स्किन सुद्धा उडून बाहेर येण्याचा संभव आहे. इफ द पेशंट इज कॉन्शियस, गिव्ह वॉटर टू ड्रिंक बट अवॉइड टी और कॉफी और अदर स्टिम्युलेटिंग ड्रिंक्स. शुद्धीत जर असेल पेशंट तर प्यायला पाणी द्या. चहा, कॉफी किंवा इतर उत्तेजित पदार्थ देऊ नका, उत्तेजक पेय देऊ नका. गेट मेडिकल एड ॲट वन्स.
तातडीने वैद्यकीय मदत द्या. अशा पद्धतीने आपण पाहिलं की जर बर्न झालंय म्हणजे भाजलंय पोळलंय तर आपल्याला काय करता येईल. आता आपण बघूया जर एखाद्या व्यक्तीला सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात जर झाला तर काय करता येईल. सनस्ट्रोक म्हणजे उष्माघात. When we work in the sun continuously for a long time, the body loses a lot of water and minerals. That is the reason for sunstroke. म्हणजे उष्माघात होण्याचं कारण काय. खूप वेळ उन्हात काम केलंय त्यामुळे आपल्या शरीरात सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं प्रमाण अतिशय कमी होऊन जातं. हे बघा. आणि मग पाण्याचं आणि आपल्या शरीरातल्या क्षारांचं प्रमाण कमी झाल्यानं आपल्याला उष्माघात होऊ शकतो. काय करायला हवं. Remedial measures. Take the patient to cool place in the shade. अशा व्यक्तीला सावलीत किंवा थंड ठिकाणी न्या. Sponge the whole body with cold water. थंड पाण्याने त्याचं शरीर पुसा. Place a cloth soaked in cold water on the neck. त्याच्या मानेवरती थंड पाण्याने भिजवलेलं कापड ठेवा. Give plenty of water or liquids like sherbets or drink. त्याला भरपूर पाणी द्या. सरबतासारखे वेगवेगळे पेय त्याला प्यायला द्या. इफ द पेशंट फील्स लाईक वॉमिटिंग मेक हिम लाईक प्रोन दॅट इज ऑन हिज और हर ॲब्डोमेन विथ द हेड टर्न टू वन साइड. जर त्याला उलटी होत असेल मळमळल्यासारखं होते अशक्तपणा आला असेल तर एका बाजूस उतानं झोपवा चित्रात दाखवल्याप्रमाणे. गेट मेडिकल हेल्प और शिफ्ट द पेशंट टू अ हॉस्पिटल. त्याला तात्काळ वैद्यकीय मदत द्या किंवा दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर नेक्स्ट आहे स्नेक बाईट. अतिशय भयंकर म्हणजेच सापाचं चावणं. सर्पदंश. देअर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक. सापांच्या 2000 जाती आहेत. ऑफ दीज ओनली अ फ्यू लाईक कोब्रास, क्रेट्स, वायपर्स अँड सी स्नेक्स आर पॉइझनस. या 4 प्रकारचे साप मात्र अतिशय भयंकर विषारी असतात. देअरफॉर ऑल स्नेक बाइट्स आर नॉट फॅटल. सगळेच साप जे चावतात ते काही सगळेच भयंकर असतात असं नाही. परंतु कधी कधी काय होतं. हाऊएव्हर फिअर म्हणजेच भीतीपोटी सुद्धा कॉजेस सिव्हिअर सायकोलॉजिकल शॉक विच कॅन रिझल्ट इन डेथ. कधी कधी साप चावलाय तो विषारी नसला तरी साप चावलाय ह्या भावनेनं मानसिकरित्या आपल्यामध्ये त्या प्रकारच्या हार्मोन सिक्रेट होतात आणि आपला मृत्यू होऊ शकतो. इफ यू कम अक्रॉस अ स्नेक कॉन्टॅक्ट अ सर्पमित्र रॅदर दॅन किलिंग द स्नेक ऍट वन्स. म्हणजे जर साप आढळलाय तर त्याला लगेच मारू नका. सर्पमित्रांना शक्य असल्यास त्यांना संपर्क साधा. आणि सर्पमित्र अनेक ठिकाणी काम करतात अगदी गल्लोगल्ली. त्यांच्यामुळे अनेक सापांना जीवदान मिळतं, माणसांना जीवदान मिळतं आणि त्या बिचाऱ्या सापांना जे आपले खरे मित्र आहेत त्यांना त्यांच्या निवासापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्पमित्र करत असतात. रेमिडियल मेजर्स. आपण काय उपाययोजना करू शकतो. वॉश द वाउंड विथ वॉटर. जखम पाण्याने धुवून काढा. गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट. त्याला मानसिक आधार द्या. टाय अ क्लोथ टाइटली अबोव्ह द वाउंड. जिथे त्याला साप चावलाय ना इथे त्याच्या वरचा जो भाग आहे या भागाला कापडानं घट्ट बांधा. गेट मेडिकल इमिजिएट मेडिकल हेल्प. त्याला तातडीनं त्याला वैद्यकीय मदत पुरवा. हे अशा प्रकारे बांधायचे आपल्याला वरती. इथे जर साप असा इथे चावलाय तर इथे वरती आपल्याला घट्ट बांधायचे जेणेकरून हे जे विष आहे ते वरती आपल्या शरीराकडे जाऊ नये. त्यानंतर नेक्स्ट आहे डॉग बाईट. कुत्रा चावला तर काय होऊ शकतं आणि काय करायला हवं. इन अ डॉग बाईट देयर इज अ रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड. हेन्स फर्स्ट एड अँड मेडिकल हेल्प आर नेसेसरी. साप चावणं तातडीनं दूषित आपलं शरीर आणि रक्ताद्वारे ते इन्फेक्शन सगळीकडे पसरण्याचा धोका असतो. तातडीनं वैद्यकीय मदत गरजेची आहे. रेमिडियल मेजर्स काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया. वॉश द वाउंड विथ सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट और अदर अँटीसेप्टिक. जखम निर्जंतुक द्रावणानं जसं की पोटॅशियम परमॅंगनेट हे चांगलं उत्तम द्रावण आहे त्याने तुम्ही धुवू शकता किंवा मिळत नसेल तर त्यावेळेस जे मिळेल त्या अँटीसेप्टिकने तुम्ही ते धुवू शकता, वॉश करू शकता. कव्हर द वाउंड विथ अ क्लीन अँड ड्राय क्लोथ. जखम कोरड्या कापडाने
जखमेवरती कोरडं कापड तुम्हाला ठेवायचं, लावायचं, बांधायचं आहे. गेट अ डॉक्टर्स हेल्प अँड अँड इंजेक्शन ऑफ द अँटी रेबीज वॅक्सिन. सगळ्यात महत्वाचं, रेबीजच्या विरोधात लढणारा म्हणून याला अँटी म्हणलंय. मग अँटी रेबीज वॅक्सिन तुम्हाला घ्यायचं आहे. ही लस घेतल्याशिवाय, ही वॅक्सिन घेतल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण कुत्रा चावलेला कोणत्या प्रकारात आहे, त्यामुळे होणाऱ्या जखम आणि पुढचे जे रेबीजचे जे आजार भयानक आहे ते तुम्ही जर जाणून घेतले तर तुमच्या लक्षात येईल की डॉग बाईट झाल्यानंतर दवाखान्यात जाणं आणि इंजेक्शन घेणं किती गरजेचं आहे. तर वी हॅव लर्न, आपण काय काय शिकलोय. अ सडन कॅलॅमिटी इज नोन ॲज डिझास्टर. डिझास्टर्स कॅन बी मॅन मेड ऑर नॅचरल. Alertness and immediate action are necessary on such occasions. Effective disasters management and use of remedial measures can help reduce the losses. Every person should know about safety precautions and first aid. त्यानंतर आहे या धड्यावर आधारित प्रश्नोत्तर आणि ह्या सगळ्या धड्यांचे प्रश्नोत्तर आता 6वीचे 7वीचे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिलेले आहेत. फक्त सर्च करा चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये स्टँडर्ड 6 टेक्स्ट बुक सोल्युशन, टेक्स्ट बुक क्वेश्चन आन्सर असं तुम्ही सर्च केलं की तुम्हाला लगेच भेटून जाईल. या सगळ्या धड्यांचे प्रश्नोत्तर सुद्धा तुम्हाला ऑलरेडी डायरेक्ट पाहायला, ऐकायला, वाचायला, लिहायला मिळते. तर आपण पुन्हा एकदा परत भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे लेसनचं सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. पदार्थ सभोवतालचे काय काय आहेत, अवस्था काय त्यांच्या आणि त्यांचे गुणधर्म काय. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड बाय.